आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. भाजपचे नेते जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून मंचर येथील महिला आणि नागरिकांसाठी मोफत देवदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या देवदर्शन कार्यक्रमाचे पहिल्या टप्प्यात नागरिकांना शेगाव गजानन महाराजांचं दर्शन मोफत घडवण्यात आलं आहे. या माध्यमामधून देवदर्शनामध्ये संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून जेवण, नाश्ता आणि पाण्याचं नियोजन देखील सुंदर पद्धतीनं करण्यात आलं होतं. शेगाव या ठिकाणी गजानन महाराजांचं दर्शन घेऊन महिला नागरिकांनी आनंद सागर बाग पाहण्याचा आनंद लुटलाय. परतीच्या मार्गावरती असताना संजय भाऊ थोरात यांच्याजवळ गेली काही वर्ष काम करत असलेले मेहकरवाडी अंजनी बुद्रुक येथील बंडू भाऊ लाड आणि रामदास भाऊ लाड या कार्यकर्त्यांनी संजय भाऊ थोरात आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिला नागरिकांना त्यांच्या राहत्या घरी जेवणासाठी आग्रह धरला आणि देवदर्शनासाठी आलेल्या सर्वांनाच रुचकर असं जेवण दिलंय. यावेळी आलेल्या सर्व महिलांचे हळदी कुंकू लावून ओटी भरून स्वागत करण्यात आलं. त्यांनी केलेलं स्वागत पाहून मंचरकर भारावून गेले. देवदर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना जेवण देत त्यांचा योग्य मानसन्मान केल्यानं संजय भाऊ थोरात यांनी देखील लाड कुटुंबियांचा सत्कार आणि सन्मान करत त्यांचं कौतुक केलंय. सुरेखा खळदकर, आम्ही मंचरहून शेगावला संजू भाऊ थोरात यांनी शेगाव येथे आमची ट्रिप काढली. आमची ट्रिप दर्शन पण खूप व्यवस्थित झालं, राहण्याची सोय पण खूप छान होती. तसंच बसमध्ये पण सगळ्यांचा प्रवास व्यवस्थित, नाश्ता जेवण वगैरे खूप छान झालं. त्याचप्रमाणे आम्ही आता शेगावच्या जवळच मेहकरवाडी येथे एक कुटुंब अंजनी बुद्रुक येथे आपलेच मनसरमध्येच ते होते संजू भाऊंच्या इथं. त्या कुटुंबाने आम्हाला खूप छान पद्धतीने जेवण पण दिलं. डाळ बाटी, परत वांग्याचं भरीत, खूप छान टेस्टी जेवण होतं आणि आम्हाला सगळ्यांचं असं स्वागत केलं. आत्तापर्यंत आम्ही खूप ट्रिपा केल्या, पण कोणी आमच्या अशा घरगुती असं जेवण तर कुणीच दिलं नाही एवढ्या लोकांना. पण त्यांनी एवढ्या लोकांचं स्वतः घरी स्वतः एवढ्या लोकांनी पहाटे उठून जेवण इतकं छान पद्धतीने केलं. आणि आमचं हळदी कुंकू आणि कसं स्वागत करतात महिला, तसं आमचं स्वागत इतकं छान केलं. हळदी कुंकू आणि ओटी पिसाने आमची ओटी भरली पिसानी आणि आमचं खूप छान स्वागत केलं करण्यात आलं. स्वागत ज्यांनी केलं त्यांचं एक आपण आपल्या परिवार व मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यापूर्वी आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपण काल आणि आज 2 दिवस मंचर ते शेगाव श्री गजानन महाराजांच्या दर्शनानिमित्त आपल्या सर्वांचे लाडके संजय भाऊ थोरात यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी देवदर्शनाला आलो आहे. अति सुंदर असं देवदर्शन पण आपलं सर्वांचं या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघलो आहे. काल आपलं सर्वांचं दर्शन झालं आणि आज आपण सकाळी आनंदबाग या ठिकाणी गेलो आणि आता आपण जात असताना या आपल्या ठिकाणी दुपारचं जेवण या ठिकाणी करण्याचं नियोजन खऱ्या अर्थाने आमचे बंडू भाऊ असतील, रामदास भाऊ असतील यांनी या ठिकाणी केलं आहे. खऱ्या अर्थाने हे आत्ताचं दुपारचं नियोजन काही नव्हतं, कारण काल जशी शेगावला आपली ट्रिप गेली हे नियोजनामध्ये हा स्पॉट पण नव्हता आपला. पण बंडू भाऊ आणि रामदास भाऊंनी हे आमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपला ॲड असल्यामुळं त्यांनी स्टेटसवरती ते फोटो बघितले आणि त्यांची इच्छा ही 2 ते 3 वर्षापासून होती की भाऊ तुम्ही या ठिकाणी देवदर्शनाला या म्हणून. आणि भाऊ या ठिकाणी आले ही कल्पना त्यांना समजली, कारण बंडू आता 6-7 महिने झाले की आता तो भाऊंकडे कामाला नाही. तो ह्या ठिकाणी ते शेती असल्यामुळे व कन्येचं लग्न असल्यामुळे तो ह्या ठिकाणी आता स्थायिक झालेला आहे. आणि त्याला जसं कळलं की भाऊ या ठिकाणी आलेले आहे, त्यामुळे त्यांनी भाऊंना फोन केला आणि त्याने आग्रह केला की भाऊ तुम्ही आमच्या इथं जेवायला आले पाहिजे. नंतर भाऊ म्हणले की मी सगळ्यांना विचारून सांगतो. त्यानंतर भाऊंनी विचारलं, भाऊंची पण इच्छा होती की आपल्या सर्वांचं जेवण करताना एवढी पळापळ यांची होऊ नये. त्यामुळे भाऊ बोलले की मी पुढच्या वेळेस होतो. पण यांची इच्छाशक्ती इतकी होती, त्यांचं म्हणणं होतं नाही भाऊ तुम्ही आमच्याकडे आलेच पाहिजे. आणि गजानन महाराजांनीच खऱ्या अर्थाने आजचं भोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे असं आपण म्हणू शकतो. कारण आजचं नियोजन नसताना यांची इच्छाशक्ती असताना आपण या ठिकाणी या वेळेमध्ये या ठिकाणी पोहोचलो आहे. कारण सकाळचं नियोजन आहे आपलं आनंदबाग आणि नंतर पुढं आपण अजून जाऊन आपला दुपारचा रूट हा या ठिकाणी बसला नसता. पण यांची इच्छाशक्तीमुळे आपण बरोबर या ठिकाणी दुपारच्या भोजनासाठी आपण या ठिकाणी आलो. आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसमोर 1-2 उदाहरणं आहे. एक मालक कसा असावा
आणि कामगार कसा असावा, ते मालकाने कामगाराला मुलासारखा जीव लावलेला आणि कामगारांनी पण मालकाला मालक न म्हणता आपल्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख कसा असतो हा आदर्श खऱ्या अर्थाने आपल्या मंचरकरांपुढं आज घालून दिलेला आहे. कारण बंडूनी जे भाऊंकडे 8-10 वर्ष काम केलं आणि भाऊंनी त्याला जे प्रेम दिलं की एक मुलाचा सदस्य म्हणून बंडू हसन रामदास हसन यांच्यावरती जो जीव लावला आज आपल्याला ते ह्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आजचा आपण पाहुणचार बघितला आहे. अनेक माता भगिनी अनेक ट्रिपमध्ये गेल्या असतील, अनेकांनी ट्रिप काढल्या, त्या ठिकाणी असं तुम्हाला जेवण किंवा असा आदर त्या ठिकाणी पुढे भेटला नसेल. पण हा आदर आणि ही आपुलकी, एक आपलापणा हा ह्या ट्रिपमध्ये आपल्या सर्वांना आपण पाहिलेला आहे. खऱ्या अर्थाने यांनी जो तुमचा आदरपूर्वक सन्मान केला तर आपलं पण कर्तव्य आहे, आपण पण यांचा सन्मान आपल्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळं मी संजू भाऊंना प्रथमतः विनंती करतो, त्याचप्रमाणे आमचे खानदेशी गुरुजी असतील, आमचे बाबाजी थोरात भक्ते पाटील असतील, त्याचप्रमाणे भाऊ असेल संपतदादा असतील, कैलास भाऊ, त्याचप्रमाणे कैलास गांजाळे असतील, या प्रमुख यांना मी पुढं बोलवतो आपल्या हस्ते या ठिकाणी बंडू भाऊ लाड व रामदास भाऊ लाड यांचा सन्मान या आपल्या सर्व भक्ती परिवार व मित्र परिवाराच्या वतीने आपण या ठिकाणी करावा अशी मी विनंती या ठिकाणी करतो. स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.